वारसा ते हिरोशिमा, 20 वाळिंबे, जुन्या जगाचा शेवटचा दिवस 3, बर्लिन. ब्रिटन आणि जर्मनी यांच्यात समझोता घडवून आणण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी शनिवारी रात्री एक स्वीडिश व्यक्ती बर्लिनमधील ब्रिटिश वकिलातीच्या पायऱ्या चढत होती. न्यूट्रल डी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीचं खरं नाव होतं बर्जर डॅलरस. 44 वर्षाच्या या श्रीमंत इंजिनियरला असा विश्वास वाटत होता की मध्यस्थीच्या या अवघड कार्यात आपण यशस्वी होऊ. एका स्वीडिश फर्मचा नोकर म्हणून डॅलरेस पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात काही काळ जर्मनीमध्ये, काही काळ ब्रिटनमध्ये वास्तव्याला होता. तेव्हापासून या दोन्ही देशांशी त्यांचा चांगला परिचय होता. डॅलरसची 1935मध्ये फील्ड मार्शल हर्मन गोरिंग यांच्याशी ओळख झाली. तेव्हापासून नाझी नेत्यांच्या मनात कोणते विचार घोळत आहेत याचा त्याला अंदाज येऊ लागला होता. जर्मनीची काही गाऱ्हाणी रास्त असली तरी नाझी नेत्यांची विचारसरणी खचितच एकांतिक आहे हे डॅलरसला जाणवत होतं. नाझी नेत्यांनी ब्रिटनचा दृष्टिकोन समजावून घेतला पाहिजे असं तो गोरिंगशी बोलताना प्रतिपादन करी. परंतु जर्मन नेत्यांनी डॅलरसच्या सूचनेची कधीच दखल घेतली नाही. 1939च्या ऑगस्टमध्ये तर डॅलरसला असं आढळून आलं की आता परिस्थिती बरीच आटोक्याबाहेर गेली आहे. म्हणून आगामी महायुद्ध टाळण्यासाठी 24 ऑगस्टपासून त्याची अहोरात्र धावपळ सुरू होती. त्या दिवशी गोरिंग त्याला म्हणाला, ब्रिटनबरोबर तडजोड करायची आमची इच्छा आहे. गोरिंगच्या वाक्यामुळे उत्साहित होऊन हा अनाहूत शांतिदूत लगोलग दुसऱ्या दिवशी लंडनला जाऊन थडकला. 26 ऑगस्टला त्याची आणि ब्रिटिश परराष्ट्रमंत्री हॅलिफॅक्स यांची युद्ध कसं टाळता येईल या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामध्ये आमची भूमिका विशद करणारं एक पत्र मी तुमच्याजवळ देतो, ते तुम्ही गोरिंगला पोस्ट करा, हॅलिफॅक्स यांनी सांगितलं. हॅलिफॅक्स यांचं पत्र घेऊन डॅलरस बर्लिनला परतला. हॅलिफॅक्स यांच्याशी झालेल्या चर्चेचा वृत्तांत सांगताना तो गोरिंगला म्हणाला, जर्मनीचं सध्याचं धोरण ब्रिटनला साफ नामंजूर आहे. तरी देखील जोपर्यंत जर्मन नेते युरोपच्या शांततेला धोका निर्माण होईल अशी कृती करत नाहीत, तोपर्यंत जर्मनीशी मैत्रीचा करार करायची ब्रिटनची तयारी आहे. हॅलिफॅक्स यांच्याकडून आलेलं पत्र गोरिंगनं हिटलरला दाखवलं. लागलीच हॅलिफॅक्स यांना देण्यासाठी हिटलरनं एक पत्र लिहिलं आणि ते घेऊन डॅलरस पुन्हा लंडनला जायला सांगितलं. 27 ऑगस्टला डॅलरस पुन्हा लंडनला आला. हिटलरच्या पत्राच्या आधारे पुन्हा त्यानं हॅलिफॅक्स यांच्याशी चर्चा केली, परंतु या भेटीतून नवीन काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे ती शेवटचीच लंडन भेट ठरली, कारण 1 सप्टेंबरच्या पहाटे जर्मनीनं आपली सेना पोलंडमध्ये घुसवली आणि तेव्हापासून त्यांच्या वाटाघाटीचा मार्ग जवळजवळ बंद झाला होता. तरी देखील ब्रिटन आणि जर्मनी यांच्या दरम्यान युद्धाचा भडका उडकू नये यासाठी न्यूट्रल डीची धडपड चालूच होती. म्हणूनच तो शनिवारी रात्री बर्लिनमधल्या ब्रिटिश राजदूताची भेट घेण्यासाठी वकिलातीच्या पायऱ्या चढत होता. 3 सप्टेंबरचा दिवस उजाडला. जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलेला बरोबर 48 तास होऊन गेले होते. जर्मनी आणि ब्रिटन या 2 राष्ट्रांमध्ये युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आपण सर्व जर्मन नेत्यांना परोपरीनं समजावण्याचा किती आटापिटा केला हे डॅलरस आणि ऑगिल्वी फोर्ब्स यांना तळमळून सांगत होता. या युद्ध प्रकरणात ब्रिटनची भूमिका कशी न्याय्य आहे हे ऑगिल्वी फोर्ब्स त्याला शांत रीतीने पण ठाशीव शब्दात सांगत होते. ते म्हणाले, डॅन्झिगचं काय किंवा पोलिश कॉरिडॉरचं काय हे दोन्ही प्रश्न दुय्यम महत्त्वाचे आहेत. ब्रिटनचा खरा विरोध आहे तो हिटलरच्या विस्तारवादी धोरणाला. होकार देण्यावाचून डॅलरसला आता गत्यंतर उरलेलं नव्हतं. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी युद्ध टाळण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. हीच गोष्ट यावरून सिद्ध होत होती. शुक्रवारी सकाळी डॅलरस आणि गोरिंगची भेट झाली. तेव्हा गोरिंग जर्मन सेनेनं पोलंडवर हल्ला चढवण्याची बातमी डॅलरसला सांगितलेली होती. आदल्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला पोलिश सैनिकांनी सीमेलगतच्या जर्मन नभोवाणी केंद्रावर हल्ला केल्यामुळे आम्हाला नाईलाजानी पोलंडमध्ये सैन्य धाडावं लागलं अशी सबब गोरिंगनं पुढे केली. नंतर तोच डॅलरसला प्रश्न विचारत होता, आमच्या सीमेवर पोलंडनं प्रक्षोभक प्रकार पुन्हा सुरू केल्यानंतरही आम्ही स्वस्थ बसायचं असं तुला वाटतं? पोलंडवर हल्ला केल्याशिवाय जर्मनीला दुसरा कोणताही पर्याय उपलब्धच नव्हता. गोरिंगची बाजू ऐकून घेतल्यानंतर डॅलरस सर नेव्हिल हेंडरसन यांना भेटायला गेले. युद्ध कसं टाळता येईल याचा विचार करण्यासाठी हॉलंडसारख्या एखाद्या तटस्थ देशात ब्रिटन आणि जर्मनी या नेत्यांची बैठक बोलावण्यात यावी असं डॅलरसनं सुचवताच हेंडरसन म्हणाले, युद्ध टाळावं असं मला स्वतःलाही खूप वाटत होतं. त्या दृष्टीनं मी किती धावपळ केली, माझ्या देशबांधवांची किती नाराजी संपादन केली हे सर्वांना माहिती आहे. परंतु नाझी नेत्यांना ह्याची काहीच किंमत नव्हती. आता परिस्थिती इतकी आवाक्याबाहेर गेली आहे की तू म्हणतोस बैठक भरवण्याची काडी मात्र शक्यता उरलेली नाही.
डॅलरसनं हेंडरसन यांची भेट घेतली आहे हे कळताच हिटलरनं त्याला भेटीसाठी बोलून घेतलं. डॅलरस गोरिंगबरोबर राईश चॅन्सलरीमध्ये गेला. भेटीच्या प्रारंभी वरकरणी तरी हिटलर शांत दिसत होता, परंतु आतल्या तो ज्वालामुखीसारखा भडकून उठला आहे हे डॅलरसला काही मिनिटांच्या आतच आढळून आलं. हिटलर खुर्चीवरून उठला आणि डॅलरस जवळ येऊन उभा राहिला. तो डॅलरसला म्हणाला, शांतता टिकावी म्हणून तू जे प्रयत्न करतो आहेस त्यामागे तळमळ मला समजू शकते, परंतु इंग्लंडला शांतता नको आहे. तो केवळ बनियांचा देश आहे. स्वतःच्या स्वार्थाखेरीज या इंग्रजांना दुसरी कोणतीच गोष्ट समजत नाही. मानवतावादी भूमिकेवरून विचार करायची ब्रिटिश नेत्यांच्या बुद्धीत कुवत नसताना तुझे प्रयत्न फसले. यात अघटित असं काय घडलं? इंग्लंडबरोबर तडजोड होऊ शकेल या भ्रमात पूर्वीही मी कधी नव्हतो आणि आजही नाही. आतापर्यंत गोरिंग एक शब्द बोलला नव्हता. श्वास घेण्यासाठी हिटलर क्षणभर थांबताच गोरिंगनं बोलण्याची संधी हेरली. तो सांगू लागला, डॅलरस, एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच पोलंडमध्ये आपली सेना धाडावी असं आम्ही ठरवलं आहे. छे! गोरिंगला थांबवत हिटलर उद्गारला, युरोपच्या नकाशावरून पोलंडचं नाव पुसून टाकल्याखेरीज मला आता चैन पडणार नाही. पोलंड समवेत आम्ही सुरू केलेल्या लढाईत ब्रिटन तटस्थ राहिलं तर तेच त्यांच्या हिताचं ठरेल, पण जर का माझ्याशी झुंज घेण्याची घोडचूक इंग्लंडच्या हातून घडली तर त्यांना आपल्या मूर्खपणाबद्दल जबर किंमत मोजावी लागेल. आवाज चढवीत हिटलर सांगत होता. 1 वर्षभर युद्ध खेळण्याची इंग्लंडची तयारी असेल तर मी वर्षभर त्यांच्याशी झुंज घेईन. 1 वर्षच काय, 2, 3 वाटतील तितकी वर्ष. दोघांपैकी एकाचा संपूर्ण पराभव होईपर्यंत लढण्याचा इंग्लंडचा विचार असेल तर त्यालाही माझी तयारी आहे. हिटलरशी बोलणी झाल्यानंतर डॅलरसनं लंडनला ट्रंक कॉल केला. ब्रिटन आणि जर्मनी यांच्या दरम्यान वाटाघाटी सुरू व्हायची काही शक्यता आहे याचा त्याला अंदाज घ्यायचा होता, परंतु परराष्ट्र खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी सर अलेक्झांडर कॅडोगन यांनी फोनवरून डॅलरसला अतिशय त्रोटक शब्दात उत्तर दिलं, आमच्या भूमिकेत बदल होणं सर्वस्वी अशक्य आहे. डॅलरसचा आशावाद अद्याप धुगधुगी टिकवून होता. तो पुन्हा गोरिंगला भेटायला गेला. डॅलरस म्हणाला, तुम्ही अद्यापही आपली सेना पोलंडमधून काढून घेतली तर ब्रिटन वाटाघाटींना तयार होईल अशी शक्यता आहे. हे करणं तुम्हाला जमेल काय? गोरिंग हसला पण काहीही बोलला नाही. तेव्हापासून डॅलरसचा गोरिंगवरील विश्वास मात्र डळमळू लागला. गोरिंग हा आपला वारस आहे असं हिटलरनं जाहीर केल्यापासून युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याची आपल्याला गरजच नसल्याचं गोरिंगला वाटू लागलं होतं. गोरिंगमधील हा बदल डॅलरसच्या ध्यानात आला. यावेळी गोरिंग विमानदलाचा प्रमुख होता. युद्ध सुरू झालं तर आपल्या विमानदलाची कर्तबगारी हिटलरला दाखवायची आपल्याला संधी प्राप्त होईल या महत्त्वाकांक्षेनं गोरिंगला घेरून टाकलं. आता डॅलरसची शांतता, प्रेमाची तळमळ गोरिंगच्या हृदयापर्यंत पोचू शकत नव्हती. तो एवढंच म्हणत होता, हे युद्ध पोलंडपुरतंच मर्यादित ठेवण्याचा मी मात्र जरूर प्रयत्न करीन. तो पुन्हा गोरिंगला शनिवारी सकाळी भेटायला गेला. गोरिंग म्हणाला, डॅलरस, तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मुसोलिनीनं ब्रिटन फ्रान्सकडे एक नुकतीच नवीन शांतता योजना धाडली आहे. ती जर का त्यांना मान्य झाली तर तुझ्या इच्छेप्रमाणे युद्ध टळू शकेल. मुसोलिनीची योजना फ्रान्सला मान्य असल्याची बातमीही आपल्याला समजली असल्याचं गोरिंगनं सांगताच डॅलरसच्या आनंदाला उधाण आलं. म्युनिकसारखी संबंधित राष्ट्रांची बैठक बोलावून युद्ध कसं टाळता येईल याचा विचार व्हावा असं मुसोलिनीनं त्याच्या योजनेमध्ये सुचवलं होतं. जर्मन परराष्ट्रमंत्री फॉन रिबेनट्रॉप हाही शनिवारी रात्रभर आपल्या कचेरीमध्ये काम करीत बसला होता. आपल्या ठिकठिकाणच्या राजदूतांना धाडावयाच्या खलितावर सह्या केल्यानंतर पहाटे 4 वाजता तो घरी आला. त्यानंतर 4:50 जर्मन परराष्ट्र खात्याकडून आपल्या वकिलाकडे पुढील संदेश रवाना झाला. हिटलर आणि मुसोलिनी यांच्या बोलण्यानुसारच मुसोलिनींनी नवीन शांतता योजना तयार केली आहे, म्हणून सर्व राजदूतांनी या योजनेचाच पुरस्कार करावा. या योजनेवर टीका करणाऱ्या राजदूतांना कडक शासन केलं जाईल. राजदूतांकडे धाडलेल्या खलित्यामध्ये जर्मनी इटली मैत्रीचा पुनरुच्चार करण्यात आला असला तरी रिबेनट्रॉपच्या मनामध्ये सारखा विचार चालू होता तो आपल्या नव्या मित्राचा, सोव्हिएट रशियाचा, कारण हा नवा मित्र इटलीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सामर्थ्यशील होता. शिवाय त्याची नीट ओळखही पटलेली नव्हती. तरीही रिबेनट्रॉपनं मोठ्या चतुराईनं 10 दिवसांपूर्वीच्या नव्या मित्राशी अनाक्रमणाचा करार केला होता. नाझी जर्मनी आणि कम्युनिस्ट रशिया यांच्या मैत्रीमुळे इतिहासातील एका विचित्र शय्यासोबतीला प्रारंभ झाला होता. शनिवारी रात्री हिटलरही आपल्या कचेरीमध्ये बराच वेळ काम करीत बसला होता. त्याला अवघी 3-4 तासांची झोपही पुरेशी ठरे. दररोज सकाळी उठण्याबद्दल त्याच्या गेल्या बऱ्याच वर्षांचा लौकिक होता. आजचा 3 सप्टेंबरचा दिवसही या नियमाला अपवाद ठरलेला नव्हता. बरोबर सकाळी 7 वाजता तो आपल्या कचेरीत पुन्हा हजर झाला. फळं आणि दूध एवढीच त्याची सकाळची निहारी असे. त्याला मांसाहार चालत नसे. शिवाय धूम्रपान आणि मद्यपान या व्यसनापासूनही तो दूर राहिला होता. गेल्या काही दिवसांपासून तर त्यानं आपला आहार मुद्दामच कमी केला होता. आपल्या पोटातला कॅन्सर व्हायचा संबंध या चमत्कारिक भीतीनं त्याला फार ग्रासलेलं होतं. त्यामुळे कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी तो केवळ दूध आणि फळं यांचंच सेवन करी.
जेवणही अवघ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण होई, कारण पाव, लोणी आणि भाज्या याशिवाय तो काहीच खात नसे. त्याची राहणी साधी आणि काटकसरीची होती. गेला आठवडाभर तो चॅन्सेलरी बाहेर पडलाच नव्हता. गोरिंग, रिबेनट्रॉप, रुडॉल्फ हे साधी सहकाऱ्यांबरोबर त्याचा अहोरात्र विचारविनिमय चालू होता. रविवारी सकाळी कचेरीत हजर होताच हिटलर नित्याप्रमाणे वर्तमानपत्रावरून नजर टाकू लागला. डॉइश आल्गेमाइन झाइटुंग या नाझी पक्षाच्या प्रचारपत्रानं चेंबरलेन यांच्या कालच्या भाषणावर अग्रलेखात कडाडून टीका केलेली होती. आमचं भांडण जर्मन जनतेशी नसून नाझी राजवटीशी आहे हे जर चेंबरलेन म्हणत असतील तर त्यांच्याशी जर्मनीने वाटाघाटी न केलेल्याच बरं आहे. आम्ही ही असली भाषा कधीही सहन करणार नाही. 9 वाजता सकाळी ब्रिटिश राजदूत सर नेव्हिल हेंडरसन आपल्या सरकारचा निर्वाणीचा खलिता सादर करण्यासाठी जर्मन परराष्ट्र खात्याच्या कचेरीत प्रविष्ट झाले. आपण येणार असल्याचं त्यांनी अगोदर कळवलेलं होतं. तरीही परराष्ट्र मंत्री फॉन रिबेनट्रॉप कचेरीत हजर नव्हते. रिबेनट्रॉप यांच्याऐवजी डॉक्टर पॉल ऑटो श्मिट यांनी हेंडरसन यांचं स्वागत केलं. हस्तांदोलन झाल्यानंतर श्मिट यांनी हेंडरसन यांना बसायची विनंती केली, परंतु त्या विनंतीकडे लक्ष न देता हेंडरसन यांनी तो खलिता श्मिट यांना वाचून दाखवला. हा खलिता श्मिट यांच्या स्वाधीन केल्यानंतर हेंडरसन माघारी फिरले, कारण बोलण्यासारखं असं आता काहीही उरलेलं नव्हतं. हेंडरसन परराष्ट्र खात्याच्या कचेरीतून बाहेर पडताच श्मिट राईस चॅन्सेलरीकडे धावले. हिटलर आपल्या टेबलाभोवती उभ्या असलेल्या रिबेनट्रॉपला सूचना देण्यामध्ये घडून गेलेला होता. सकाळी 7 वाजल्यापासून त्या दोघात विचारविनिमय सुरू होता. श्मिट आल्याचं कळताच हिटलरनं त्याला आत बोलावलं. हिटलरच्या टेबलापासून काही हात अंतरावर उभं राहून श्मिट यांनी हाईल हिटलरचा पुकारा केला आणि त्यांनी हेंडरसन यांच्या खलित्याचा जर्मन अनुवाद वाचून दाखवायला प्रारंभ केला. श्मिट यांचं वाचन आटोपताच हिटलर स्तब्ध झाला. 1 मिनिटभर तो विचारमग्न झाला, परंतु लागलीच त्याचा राग उफाळून आला. रिबेनट्रॉपला तो चिडून विचारत होता, हे असं होणार आहे याची तुम्हाला अगोदर कल्पना का दिली नाहीस? आता काय होणार आहे? रिबेनट्रॉप शांतपणे उत्तरला, कोणत्याही क्षणी फ्रान्सचाही असाच खलिता यायची शक्यता आहे. त्या दोघांचा पुन्हा विचारविनिमय सुरू होताच श्मिट बाहेर पडले. मग त्यांनी बाहेर जमलेल्या ब्रिटननं निर्वाणीचा खलिता धाडल्याची बातमी सगळ्यांना सांगितली. सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले. गोरिंग म्हणाला, जर का युद्धात आपला पराभव झाला तर एक परमेश्वरच आपलं रक्षण करो. गोबेल्स एका कोपऱ्यात उभा होता, पण तो काहीही बोलला नाही. श्मिट यांनी लिहिलं आहे, ब्रिटन युद्धाचं आव्हान देईल याची आमच्यापैकी कोणालाच कल्पना नव्हती. खुद्द हिटलरला देखील एखाद्या रिबेनट्रॉपचाच काय तो अंदाज होता. ब्रिटन आणि फ्रान्स कितीही धमक्या देत असले तरी ते प्रत्यक्ष युद्धाला तयार होणार नाहीत या आधारावरच हिटलरनं पोलंडवरील स्वारीचा बेत आखला होता. ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. जनरल आल्बर्ट जॉडल, ॲडमिरल कार्ल डॉनेट्स आदी वरिष्ठ सेनानींसह त्यांनाही प्रत्यक्ष युद्धाचा भडका उडेल अशी कल्पना नव्हती. देशोदेशींच्या जर्मन राजदूतांना तर ब्रिटननं निर्वाणीचा खलिता धाडला या बातमीनं धक्काच बसला. जर्मन जनतेचीही मनस्थिती अशीच होती. थोडक्यात प्रारंभी ब्रिटननं कितीही आवेश आणला तरी ते अखेरच्या क्षणी हिटलरच्या धमक्यांना घाबरून स्वस्थ बसतील आणि केवळ बळाच्या देखाव्यावरच हिटलरला पोलंडचा घास गिळता येईल हा सर्वांचा कयास होता. तुर्कस्तानमधील जर्मन राजदूत फ्रान्स फॉन पॉपेन यांना तासाभरातच ही बातमी कळली. ते आपल्या चिटणीसाला म्हणाले, पोलंडवर हल्ला करून हिटलरनं घोडचूक केलेली आहे. माझे शब्द नीट लक्षात ठेव. 3 सप्टेंबरच्या सकाळी बऱ्याच जर्मन अधिकाऱ्यांची मनस्थिती फॉन पॉपेन यांच्यासारखीच होती. व्यक्तिगत मत काहीही असलं तरी सर्वांनी हिटलर सांगेल तेच ऐकायचा निर्धार केला. नेत्याविषयीची भक्ती, मायभूमीविषयीची प्रीती आणि युद्धाच्या परिणामाविषयीची भीती या भावनांनी 3 सप्टेंबरच्या सकाळी साऱ्या जर्मन राष्ट्राला वेढून टाकलं. शांतता टिकवण्यासाठी डॅलरसचा शेवटचा प्रयत्न सुरू झाला. आदल्या दिवशीप्रमाणे तो सकाळी 9च्या सुमाराला गोरिंगला भेटावयास गेला. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. 11 वाजायला 2 तासांचा अवधी राहिलेला होता. गोरिंगच्या हातून काही घडेल अशी मुळीच शक्यता डॅलरसला वाटत नव्हती. तरीसुद्धा त्यांनी त्याच्याशी बोलायचं ठरवलं. अजूनही युद्ध टाळायचा प्रयत्न करता येईल असं डॅलरसनं सुचवताच गोरिंग म्हणाला, ब्रिटन समवेत तडजोड करायला जर्मनी अजूनही तयार आहे. अशा आशयाचं हिटलरनं उत्तर धाडावं यासाठी मी प्रयत्न करून. परंतु गोरिंगच्या या बोलण्यात काहीही अर्थ नाही हे डॅलरसला माहिती होतं. समजा हिटलरनी तसा विचार केला तर गोरिंगच्या कचेरीतूनच थेट ब्रिटिश परराष्ट्र खात्याशी बोलणं करायचं डॅलरसनं ठरवलं. त्यांनी त्या टेलिफोन ऑपरेटरला प्रयत्न करायची विनंती केली. मला हॅलिफॅक्स यांच्याशी बोलायचं आहे, म्हणून लंडनचं कनेक्शन द्या. बर्लिन लंडन टेलिफोन दळणवळण बंद ठेवण्यात आलं आहे. काहीही करा, पण मला हॅलिफॅक्स यांच्याशी आत्ताच्या आत्ता बोललं पाहिजे. साऱ्या युरोपच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. डॅलरसच्या स्वरातील कळकळ टेलिफोन ऑपरेटरलाही जाणवली. तिनं लंडनचं कनेक्शन दिलं, परंतु आता तिथले टेलिफोन एक्सचेंज परराष्ट्र खात्याशी बोलू देण्यास डॅलरसला नकार देत होते. त्यानं पुन्हा मगाचे शब्द उच्चारले, साऱ्या युरोपच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. अखेरीस 10:15 वाजता ब्रिटिश परराष्ट्र कचेरीतील फोन खणखणू लागले.
रॉबर्ट्स नावाच्या अधिकाऱ्यानं तो उचलला, पण आता जे काही रॉबर्टशी बोलू ते सारं हिमलरची गुप्त पोलीस यंत्रणा टिपून घेणार आणि त्याचा वृत्तांत ताबडतोब हिटलरला सादर केला जाणार हे डॅलरस जाणून होता. परंतु आता वेळच अशी आली होती की या गोष्टींना धास्तावून चालणार नव्हतं. डॅलरस रॉबर्ट्सला म्हणाला, तुमच्या ताज्या खलित्याला जर्मनीकडून अगदी लवकरच उत्तर धाडलं जायची शक्यता आहे. माझ्या माहितीप्रमाणे वाटाघाटींची तुमची मागणी मान्य करण्याचा हिटलरचा विचार आहे, म्हणून ते उत्तर हाती येईपर्यंत ब्रिटननं जर्मनीविरुद्ध कोणतंही पाऊल टाकू नये. तुम्ही स्वतः चेंबरलेन यांची भेट घ्या आणि त्यांना हे समजावून सांगा. रॉबर्ट्स नुसतंच हं म्हणत होता. डॅलरसचं बोलणं आटोपलं तेव्हा तो एवढंच म्हणाला, तुमचं हे बोलणं मी वरिष्ठांच्या कानावर जरूर घालीन. डॅलरसची ही सूचना गोरिंगला मान्य झाली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिटलरलाही ती पसंत पडली. डॅलरस गोरिंगला म्हणाला, 10:30 वाजले आहेत, 11 वाजायच्या आत तुझं विमान बर्लिनहून निघायला हवं. गोरिंग निघायच्या तयारीला निघाला, पण नंतर डॅलरसनं सर जॉर्ज ऑगिल्वी फोर्ब्स यांना फोन करून ही बातमी सांगितली. ते म्हणाले, आमच्या खलित्याचं जर्मनीहून उत्तर मिळेपर्यंत गोरिंगला लंडनला उतरायची आम्हाला परवानगी देता येणार नाही, कारण जर्मनीला शांततेची कळकळ आहे. याबद्दल आमची खात्री पटल्याशिवाय आम्ही कोणतीही सवलत देणार नाही. ऑगिल्वी फोर्ब्स यांचं हे उत्तर डॅलरसला अर्थात आवडलं नाही, म्हणून त्यानं 10:50 पुन्हा एकदा लंडनला ट्रंक कॉल करून गोरिंग येईपर्यंत ब्रिटननं थांबावं अशी हॅलिफॅक्स यांना विनंती केली. हॅलिफॅक्स उत्तरले, तुझी विनंती मान्य करणं सर्वस्वी अशक्य आहे. आम्ही जर्मनीला निश्चित स्वरूपाचा प्रश्न विचारला होता आणि तिच्याकडून निश्चित स्वरूपाच्या उत्तराची अपेक्षा केली होती, परंतु वेळ देऊनही जर्मनीकडून कोणतंच उत्तर आलेलं नाही. अशा परिस्थितीत गोरिंगबरोबर वाटाघाटींचा घोळ घालण्याची आमची तयारी नाही. ब्रिटनची ही प्रतिक्रिया पाहून गोरिंग भडकला. ब्रिटनला उद्देशून तो आदवा बोलू लागला. डॅलरस म्हणाला, गोरिंग, अशा वेळी डोकं शांत ठेवलं पाहिजे. तू ताबडतोब हिटलरला भेटून तुमचं उत्तर शक्य तितक्या लवकर ब्रिटनच्या हाती पडेल याची व्यवस्था कर. पण गोरिंग जागचा हल्ला नाही. घड्याळात 11:30चे टोले पडले आणि डॅलरसचा शेवटचा आशातंतू तुटला. 15 मिनिटांच्या आत गोरिंग विमानदलाच्या तातडीच्या बैठकीस हजर राहण्यासाठी बाहेर पडला. डॅलरस पॉन्ट्सडॅमहून बर्लिनला परतला. त्यानंतर त्याचं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. जुन्या जगावर त्याचं निस्सीम प्रेम होतं, एवढीच इतिहासाने नोंद घेतली. त्यानंतर डॅलरसचं काय झालं हे कोणालाच कळलं नाही. आपल्या फ्रेंच राष्ट्राचा निर्वाणीचा खलिता सादर करण्यासाठी कोलेंद्र बर्लिनमधील रिबेनट्रॉप यांची वाट पाहत होते. त्यावेळी हिटलर आणि रिबेनट्रॉप आपल्या नव्या मित्राच्या नव्या प्रतिनिधीचे राईश चॅन्सेलरीमध्ये स्वागत करण्यामध्ये दंग झालेले होते. रशियाचे जर्मनीमधील नवीन राजदूत श्वार्झेव आणि त्यांचे लष्करी मदतीला जनरल मॅक्सिम परकाझेव आदल्याच दिवशी बर्लिनला येऊन पोहोचले होते. श्वार्झेव यांचं विमान बर्लिन विमानतळावर उतरलं तेव्हा त्यांच्यासमोर आपल्याला आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन होईल यांची रिबेनट्रॉप यांनी नीट व्यवस्था केली होती. आज सकाळी श्वार्झेव यांच्या स्वागतासाठी खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. हिटलरच्या राजवटीत परदेशी राजदूताचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वागत झाल्याचं हे पहिलंच उदाहरण होतं. श्वार्झेव यांनी आपली अधिकारपत्र सादर केल्यानंतर हिटलर, रिबेनट्रॉप, श्वार्झेव आणि परकाझेव यांची गुप्त बैठक सुरू झाली. या बैठकीत 15 मिनिटं भाग घेतल्यानंतर कोलेंद्र यांना भेटण्यासाठी रिबेनट्रॉप आपल्या कचेरीकडे परतला. त्याच्याबरोबर परकाझेवही बाहेर आला होता. त्यानंतर 3-4 तास हिटलर आणि श्वार्झेव हे दोघंच चर्चा करीत होते. या नव्या राजदूताला प्रभावित करण्यासाठी हिटलरनं आपलं सारं कौशल्य पणाला लावण्याचं ठरवलं, कारण या राजदूताच्या सहकार्यावरच युद्धाचा भावी आराखडा निश्चित होणार होता. पोलंडची फाळणी कशा रीतीनं करायची यासंबंधी या दोघांमध्ये विचारविनिमय सुरू झाला. पोलंडच्या नशिबी येणारी ही 4थी फाळणी होती. नाझी जर्मनी आणि कम्युनिस्ट रशिया हे परस्परांचे प्रच्छन्न शत्रू एकत्र आले होते, कारण पोलंडच्या विभाजनात या दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध गुंतलेले होते. त्यासाठी 10-12 दिवसांपूर्वी रिबेनट्रॉप मॉस्कोला येऊन आला होता. 23 ऑगस्ट रोजी जर्मनी आणि रशिया यांच्या दरम्यान 10 वर्ष मुदतीचा अनाक्रमणाचा करार होताच साऱ्या जगाला अक्षरशः हादरा बसला होता. या विचित्र मैत्रीबद्दल सारं जग आश्चर्य व्यक्त करीत असतानाच स्टॅलिननं श्वार्झेव यांच्यासारख्या आपल्या विश्वासू सहकार्याला 2 सप्टेंबर रोजी जर्मनीतील राजदूत म्हणून धाडलं होतं. 1 सप्टेंबर रोजी हिटलरनं पोलंडवर हल्ला चढवताच दुसऱ्या दिवशी रशियाचा नवा राजदूत बर्लिनमध्ये येऊन पोचतो. या घटनेला पुढील घडामोडींच्या दृष्टीनं विशेष सूचक अर्थ होता. पोलंडच्या दृष्टीनं तर ही अतिशय चिंताजनक बाब होती. पोलंड गिळंकृत करण्याच्या हिटलरच्या प्रयत्नांमध्ये स्टॅलिननं सहभागी होण्याचं ठरवलं होतं. फक्त पोलंडचा कोणता हिस्सा कोणी घ्यायचा याचा तपशीलच तेवढा ठरवायचा राहिला होता. ही कामगिरी श्वार्झेव यांच्याकडे सोपवण्यात आली होती. 23 ऑगस्टचा करार जर्मनीपेक्षाही रशियाला अधिक फायदेशीर ठरणार होता ही गोष्ट उघड होती. म्हणून रिबेनट्रॉप मॉस्कोला येऊन 24 तास होण्याच्या आतच
अनाक्रमणाच्या करारावर स्वाक्षरी करायची स्टॅलिननं तातडी दाखवली होती. या करारानं जर्मनी आणि रशिया यांच्या संधिसाधू मैत्रीचं नवं पर्व सुरू झालं. एवढंच जगास त्यावेळी कळू शकलं. पोलंडच्या फाळणीची योजनाही त्या करारामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. ही गोष्ट बऱ्याच उशिरा बाहेर पडली. नारेव, वित्सुला आणि सॅन या 3 नद्यांच्या प्रवाहांवर ही फाळणी होणार होती. या कराराच्या वेळी लगतच्या इतर छोट्या राष्ट्रांचं भवितव्यही निश्चित करण्यात आलं होतं. इस्टोनिया आणि लॅटविया ही राष्ट्र रशियाला देण्यात आली होती, तर जर्मनीने लिथुआनिया स्वतःकडे ठेवायचं ठरवलं. आग्नेय युरोपवर आपलं वर्चस्व हवं असा स्टॅलिनचा आग्रह होता आणि तो नाईलाजाने हिटलरला मान्य करावा लागला. कालांतरानं हिटलरला आपल्या या चुकीबद्दल पश्चात्ताप करावा लागला. ही गोष्ट वेगळी. जर्मनीबरोबर मैत्रीचा करार करण्यामागे स्टॅलिनचा आणखी एक हेतू होता. जर कदाचित पोलंडवरील हल्ल्याच्या निमित्तानं युद्धाचा भडका उडाला तर हिटलरला तोंड देता येणे इतकं आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी स्टॅलिनला वेळ हवा होता. ही तयारी पूर्ण झाल्यानंतरच महायुद्धाची संधी चालून पूर्व युरोपवर क्रेमलिनचा लाल झेंडा फडकवण्याचा त्याचा मनसुबा यशस्वी होणार होता. हिटलरबरोबर मैत्रीचा करार करून स्टॅलिननं आपल्या विस्तारवादी धोरणाच्या रोखानं पहिलं पाऊल टाकलं होतं. 15 दिवसांच्या आतच पोलंडची फाळणी होऊन 2 लाख चौरस किलोमीटर्सचा प्रचंड भूप्रदेश आणि 1,30,00,000 पोलिश जनता क्रेमलिनच्या लाल साम्राज्यात समाविष्ट होणार होती. स्टॅलिन इतका रोखठोक व्यवहारवादी नेता आपल्या पाहण्यात नाही अशी चर्चिलसारख्या राजनीती धुरंधरानंही कल्पवली दिली होती. अर्थात हिटलरच्या झंझावाती सेनेपुढे 1 वर्षाच्या आतच फ्रान्स कोसळेल आणि ब्रिटनला युरोपमध्ये साधं उभं राहण्या इतकीही जमीन उरणार नाही याची स्टॅलिनलाही 3 सप्टेंबर रोजी कल्पना नव्हती. पूर्वेकडच्या पोलंडवर हल्ला चढवणाऱ्या जर्मनीविरुद्ध दुसरी आघाडी उघडण्याची चर्चिल यांची लाडकी कल्पना कृतीत उतरावयास 1944 साल उजाडावं लागलं. परंतु या झाल्या पुढच्या गोष्टी. हिटलरला लोळवण्याचं सामर्थ्य प्राप्त होईपर्यंत त्याच्याशी मैत्रीचा देखावा निर्माण करायचा आणि या मैत्रीच्या आधारावर जेवढा भूप्रदेश अनायसे आपल्या हाती येईल तेवढा पचवायचा या चक्क व्यवहारी राष्ट्रीय दृष्टिकोनातून रुसो जर्मन मैत्रीचा जन्म झाला होता. जर्मन वेळेप्रमाणे दुपारी 1:30 वाजता ब्रिटननं जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली. जर्मन नभोवाणीवरचा निवेदक श्रोत्यांना सांगू लागला, आम्ही आता एक महत्त्वाचं निवेदन करीत आहोत. क्षणभर तो थांबला आणि पुन्हा सांगू लागला, जर्मनीनं पोलंडमधून आपली सेना ताबडतोब मागे घ्यावी अशी ब्रिटननं मागणी केलेली आहे. ही मागणी विशिष्ट मुदतीत मान्य झाली नाही तर जर्मनीबरोबर युद्ध पुकारण्याचं ब्रिटननं ठरवलं आहे. ब्रिटनची ही मागणी उद्दाम आहे. ही मागणी मान्य न करण्याचं आमच्या नेत्यांनी ठरवलं असून ब्रिटननं दिलेली मुदतही टळून गेलेली आहे. याचा अर्थ एकच, आता ब्रिटननं आपल्यावर युद्ध लादलेलं आहे. नभोवाणीवरचं हे निवेदन ज्यांनी ऐकलं ते इतरांना सांगू लागले, ब्रिटननी आपल्याविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. संध्याकाळी 6:45 वाजता रिबेनट्रॉपनं मॉस्कोतील जर्मन राजदूत शेलेनबर्ग याला सांकेतिक भाषेत तार धाडली. त्या नारेमध्ये लिहिलं होतं, रशियन सेनेनं पोलंडवर त्वरित हल्ला चढवावा अशी तू मोटोलोवला विनंती कर. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी जर्मनीविरुद्ध पश्चिमी आघाडी उघडली तर पोलंडमधली आपली काही सेना आपल्याला या नव्या दुसऱ्या आघाडीवर हलवणं भाग पडणार होतं. रशियानी जर पूर्वेकडून पोलंडवर हल्ला चढवला तरच आपल्याला ही सवड सापडू शकेल. या हेतूनच रिबेनट्रॉपनं ही सूचना केली होती. परंतु स्टॅलिननं ही सूचना फेटाळून लावली. त्यानं मोलोटोव्ह करवी शेलेनबर्गला सांगितलं, अजून तशी वेळ आलेली नाही असं माझं मत रिबेनट्रॉपला कळव. स्टॅलिनचं हे उत्तर आल्यामुळे पोलंडमधील लढाई तातडीनं आटोपणं जर्मनीच्या दृष्टीनं आवश्यक होतं. अशावेळी या पूर्व आघाडीची सूत्र स्वतःकडे घ्यायचं हिटलरनं ठरवलं. पूर्व आघाडीकडे जाण्यापूर्वी हिटलरनं मुसोलिनीला पत्र लिहिलं, प्रिय ड्यूस, ब्रिटननं युद्धाला प्रवृत्त होऊ नये यासाठी तू शेवटपर्यंत प्रयत्न केलास याबद्दल मी तुझा आभारी आहे. तुझ्या प्रयत्नांना यश येऊन कदाचित आजचं युद्ध टळलंही असतं, परंतु ते काही काळच, आज नाही तर 6 महिन्यांनी हा युद्धाचा भडका उडणारच याविषयी मला तिळमात्र शंका नव्हती. असं असताना आजच आपण युद्धाला का तोंड देऊ नये असं मी स्वतःला विचारलं. म्हणूनच ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या या धमकावणीला न घाबरता मी आज त्यांच्याविरुद्ध उभा ठाकलो आहे. पोलंडच्या तुलनेनं आमचं सेना सामर्थ्य कितीतरी प्रचंड आहे. 8-15 दिवसातच पोलंडला शरणागती स्वीकारावी लागेल. हे युद्ध 1 वर्षानंतर सुरू झालं असतं तर एवढ्या द्रुतगतीनं आम्हाला विजय संपादन करता आला असता की नाही याविषयी मी साशंक आहे, कारण मधल्या काळात ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडला मदत करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली असती. या लढ्यामध्ये शक्तीनुसार मदत करायचं तू मला अभिवाचन दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आधीच आभार मानतो. आपल्या दोन्ही राष्ट्रांचं भवितव्य परस्परांशी निगडीत झालं आहे. जर पाश्चात्य लोकशाही राष्ट्रांनी नाझी जर्मनीचा पराभव केला तर फॅसिस्ट इटलीलाही पराभूत करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. मला वाटतं तुझंही असंच मत असावं. ड्यूस, आत्तापर्यंत मदत केल्याबद्दल पुनश्च आभार. भविष्यकाळातही तू अशीच मदत करशील असा मला भरवसा आहे. ॲडॉल्फ हिटलर. रात्रीचे 9 वाजले.
अद्याप ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पश्चिम आघाडी उघडलेली नव्हती, परंतु लवकरच या दुसऱ्या आघाडीवरही आपल्याला लढावं लागणार हे हिटलरला माहिती होतं. तत्पूर्वी पूर्व आघाडीवरच्या पोलंडचा बंदोबस्त करणं आवश्यक होतं. ती कामगिरी स्वतःच्या देखरेखीखाली पुरी करून घेण्याचं हिटलरनं ठरवलं. त्याला तूर्त बर्लिनमध्ये कोणतंच काम उरलेलं नव्हतं. त्याचं सारं लक्ष पोलंडमधल्या लढाईवर केंद्रित झालं होतं आणि म्हणूनच 3 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता हिटलर पूर्व आघाडीकडे रवाना झाला.